हा घराघरातील जिव्हाळ्याचा विषय. जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात, तेव्हा एकच नाव येतं ध्यानात. प्रतिष्ठित व विश्वासार्ह माध्यम कौत्सुब ब्राह्मण वधूवर सूचक केंद्र सोलापूर. आमच्याकडेच नाव नोंदणी का? आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती, स्वच्छ पारदर्शी विश्वासार्ह कार्यपद्धत, सर्व शाखीय ब्राह्मण वधूवर परिचय, माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध. विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं. कदाचित आपल्या अपेक्षेचं स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल. नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन 2024 साठीच चालू आहे. ऑनलाईन फी ₹400 फक्त. मर्यादित प्रवेश. श्री रवींद्र नाशिककर. गुगल पे फोन पे नंबर 93 72 10 24 77. नोंदणी केंद्र 114/10 डॉक्टर गोगटे चाळ, मोरारजी पेठ, मुळे दवाखान्यासमोर, सोलापूर. वेळ सायंकाळी 5 ते 8. आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद. मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करण्यात येणार नेमणूक. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये, तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची वर्ग 1 नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुने, प्रियंका आंबेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कार्यकारी अभियंता अमित निनकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्याचा सोहळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्याची, उड्डाणपुलाची कामे मुदतीत पूर्ण करावीत. पालखी तळावर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात यावे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे. महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूम बाबत पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करून उत्तम दर्जाच्या चेंजिंग रूमची उपलब्धता करावी. पालखी तळासाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करून पूर्ण झालेल्या कामाबाबत कळवण्यात येईल. तसेच जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्गावरील व तळावरील सर्व कामे पूर्ण होतील असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सर देशपांडे म्हणाले, पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये, तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी. पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांच्या वाहनांना वाहन पासाची उपलब्धता करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस बंदोबस्त चोखपणे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू. पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर.